वेलकम इन द वर्ल्ड ऑफ मेडिसिन. मेडिसिनच्या या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक नवीन डिसीज पाहणार आहोत, ज्या डिसीजचं नाव आहे चिकन पॉक्स. आजच्या या लेक्चरमध्ये आपण चिकन पॉक्सविषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत. या इमेजमध्ये जे काही डिसीज दिसत आहे या इमेजमध्ये अशा पद्धतीचे जे काही लक्षण किंवा रॅश दिसत आहेत, अशा पद्धतीच्या डिसीजला चिकन पॉक्स असे म्हणतात. सुरुवातीला याचं इंट्रोडक्शन पाहूया. इंट्रोडक्शन. इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. इट इज व्हायरल इन्फेक्शन. हा डिसीज एका व्हायरसमुळे होतो. इट इज द व्हायरल इन्फेक्शन. इट इज अ कम्युनिकेबल डिसीज. इट इज कम्युनिकेबल डिसीज म्हणजे एकमेकांद्वारे एकमेकांना होऊ शकतो. इट इज अ कम्युनिकेबल डिसीज और इट इज हायली कॉन्टॅजियस डिसीज. इट इज हायली कॉन्टॅजियस डिसीज. एकमेकांच्या कॉन्टॅक्टमुळे हा डिसीज होऊ शकतो. कॉमनली सीन इन. इट इज कॉमनली सीन इन चिल्ड्रन. चिल्ड्रनमध्ये मोस्ट कॉमनली आढळतो. इट इज कॉमनली सीन इन चिल्ड्रन. त्यानंतर इट इज अ सेल्फ लिमिटिंग डिसीज. इट इज सेल्फ लिमिटिंग डिसीज. हा डिसीज नॉर्मली 5 ते 7 दिवसापर्यंत कमी होऊन जातो, परंतु इट इज अ डेंजरस इन. इट इज डेंजरस और इट इज सिरियस. इट इज सिरियस डिसीज इन न्यूनेट्स. परंतु हा डिसीज सिरियस कॉम्प्लिकेशन निर्माण करू शकतो. कोणामध्ये? इन न्यूनेट्स, जे काही 28 डेजच्या आतील बेबी आहेत त्यांच्यामध्ये. त्यानंतर प्रेग्नंट वुमन, ज्या काही प्रेग्नंट वुमन आहेत त्यांच्यामध्ये. त्यानंतर ज्यांची इम्युनिटी लो आहे त्यांच्यामध्ये हा डिसीज सिरियस कॉम्प्लिकेशन निर्माण करू शकतो. आपण चिकन पॉक्सचं इंट्रोडक्शन पाहिलं. यामध्ये पाहिलं इट इज अ व्हायरल इन्फेक्शन, व्हायरलमुळे होणार आहे. इट इज अ कम्युनिकेबल डिसीज. त्यानंतर इट इज अ हायली कॉन्टॅजियस डिसीज, कॉमनली सीन इन चिल्ड्रन्स. इट इज अ सेल्फ लिमिटिंग डिसीज इट कॅन बी लीड्स टू अ सिरियस कॉम्प्लिकेशन इन न्यूनेट्स, प्रेग्नंट वुमन अँड ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा व्यक्तींमध्ये हा डिसीज सिरियस असू शकतो. याच्यावर MCQच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. MCQच्या एक्झाममध्ये CHOची एक्झाम असेल किंवा ज्या काही नर्सिंग एक्झाम असतील किंवा एंट्रन्स एक्झाम असतील, यामध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की चिकन पॉक्स हे कोणते इन्फेक्शन आहे, व्हायरल आहे का बॅक्टेरियल आहे. इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. त्यानंतर याचा कॉझेटिव्ह एजंट पाहू. आपण पाहिलं इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. कसं आहे? व्हायरल इन्फेक्शन आहे, परंतु कोणत्या व्हायरसमुळे होतं? तर व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस. व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस, याला VZV असे पण म्हणू शकतो. हा काय आहे? याचा कॉझेटिव्ह एजंट आहे. इट इज अ DNA व्हायरस. हा व्हायरस कसा आहे? इट इज अ DNA व्हायरस. या व्हायरसचं जेनेटिक जे मटेरियल आहे ते काय आहे? DNA आहे. जेनेटिक मटेरियल इज DNA. मोस्ट कॉमन स्पेसीज विच कॉज चिकन पॉक्स इज human, herbs, alpha 3 virus. Human herbs alpha 3 virus. It is the most common species which cause chicken pox. त्यानंतर that DNA virus, that varicella virus which are present in respiratory secretion and fluid of skin lesions. हा जो काही व्हायरस आहे तो इन्फेक्टेड पर्सनच्या रेस्पायरेटरी सिक्रिशन आणि त्याचे जे स्किन लेजन आहेत त्यांच्या फ्लूइडमध्ये हा व्हायरस प्रेझेंट असतो. त्यानंतर या व्हायरसची जी पोर्टल ऑफ एंट्री आहे, पोर्टल ऑफ एंट्री जी आहे ती रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे.
पोर्टल ऑफ एंट्री इज रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. अशा पद्धतीने आपण चिकन पॉक्सच्या कॉझिटिव्ह एजंटबद्दल माहिती पाहत आहोत. तर याचा कॉझिटिव्ह एजंट आहे व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस. यावर MCQच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ चिकन पॉक्स. आपला आन्सर असेल व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस. त्यानंतर इट इज अ DNA व्हायरस. हा IMP क्वेश्चन आहे. इट इज अ DNA व्हायरस. याचे व्हायरस कसा आहे, जेनेटिक मटेरियल DNA आहे. मोस्ट कॉमन स्पेसिस आहे ह्युमन हर्ब्स अल्फा 3 व्हायरस. प्रेझेंट इन रेस्पायरेटरी सिक्रिशन अँड फ्लूइड ऑफ स्किन लेजन्स. पोर्टल ऑफ एंट्री इज रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. त्यानंतर होस्ट. याच्या होस्टविषयी माहिती पाहूया. ह्युमन इज ओनली होस्ट. ह्युमन इज ओनली होस्ट. यामध्ये स्पेशली चिल्ड्रन्स. त्यानंतर सीझन. हा कोणत्या सीझनमध्ये जास्त असतो, तर विंटर अँड स्प्रिंग सीझन. पीक कंडिशनला विंटर आणि स्प्रिंगमध्ये असतो. होस्ट काय आहे, ओनली वन होस्ट. ह्युमन इज ओनली वन होस्ट. त्यानंतर याचं ट्रान्समिशन आपण पाहूया. ट्रान्समिशन थ्रू ड्रॉपलेट. थ्रू रेस्पायरेटरी ड्रॉपलेट. आपण अगोदरच पाहिलं की हा व्हायरस कुठं असतो, तर रेस्पायरेटरी सिक्रिशन आणि स्किन लेजन्सच्या फ्लुइडमध्ये असतो. तर कॉन्टॅक्ट आहे थ्रू ड्रॉपलेट, दॅट इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट. त्यानंतर अजून एक ट्रान्समिशन असतं कंजनायटल ट्रान्समिशन पण असू शकतं. बट मोस्ट कॉमन इज थ्रू ड्रॉपलेट, दॅट इज ऑर थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट. याचा इन्क्युबेशन पिरियड हा IP हा व्हेरिएबल आहे, परंतु मोस्ट ॲक्युरेट 14 ते 16 दिवस. यावर क्वेश्चन विचारला जातो आणि एकदा विचारला गेला पण आहे की चिकन पॉक्सचा IP किती आहे, इन्क्युबेशन पिरियड किती आहे, तर 14 ते 16 डेज. त्यानंतर साईन अँड सिम्पटम पाहणार आहोत. साईन अँड सिम्पटम 3 स्टेजमध्ये दिसू शकतात किंवा दिसतात. एक आहे प्री इरप्टिव्ह स्टेज म्हणजेच रॅश एच्या अगोदरची स्टेज. प्री इरप्टिव्ह स्टेज यामध्ये मॉडरेट टू माइल्ड फिवर असू शकतो. मॉडरेट टू माइल्ड फिवर. हेडॅक असू शकतो. ॲनोरेक्झिया. भूक लागत नाही, ॲनोरेक्झिया. त्याच्यानंतर बॅक पेन असू शकतं. मसल पेन पण असू शकतं. हे आहेत प्री इरप्टिव्ह स्टेजचे लक्षण. प्री इरप्टिव्हमध्ये माइल्ड टू मॉडरेट फिवर, हेडॅक असू शकतो, ॲनोरेक्झिया काही खाऊ वाटत नाही, बॅक पेन, मसल पेन. त्यानंतरची 2 नंबरची स्टेज आहे इरप्टिव्ह स्टेज. इरप्टिव्ह स्टेजमध्ये रॅश निर्माण होतात. इरप्टिव्ह स्टेजमध्ये रॅश ॲपियर. द रॅश विच ॲपियर्स. रॅश कधी ॲपियर होतात, द रॅश विच ॲपियर 24 to 48 hours आफ्टर द इरप्टिव्ह स्टेज. इरप्टिव्ह स्टेजच्या नंतर 24 ते 48 घंट्यामध्ये रॅश डेव्हलप होतात. रॅश कसे असतात ते आपण पाहूया. द रॅश विच इज सेंट्रीपेटल इन डायरेक्शन. रॅश कसे डेव्हलप होतात, सेंट्रीपेटल डिस्ट्रीब्युशन असतं. सेंट्रीपेटल डिस्ट्रीब्युशन ऑफ रॅश. सेंट्रीपेटल डिस्ट्रीब्युशन ऑफ रॅश. रॅश कसे निर्माण होतात, तर सेंट्रीपेटल डिस्ट्रीब्युशननं रॅश. कसं, तर रॅश विच फर्स्ट कुठे ॲपियर होतात, तर फर्स्ट ॲपियर ऑन ट्रंक. पहिल्यांदा ट्रंकवर होतात. त्यानंतर रॅश फेसवर स्प्रेड होतात. देन स्प्रेड टू फेस. त्यानंतर एक्स्ट्रीमिटीवर पण रॅश निर्माण होतात.
पण यामध्ये IMP आहे रॅशचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं तर सेंट्रिपेटल डिस्ट्रीब्युशन असतं. मॅक्झिमम ऑन दी ट्रंक अँड स्प्रेड टू द फेस अँड देन एक्स्ट्रीमिटीज. रॅश कसे असतात तर प्लिओमॉर्फिझम ऑफ रॅश. प्लिओमॉर्फिझम ऑफ रॅश. मॉर्फिझम किंवा मॉर्फोलॉजी म्हणजे स्ट्रक्चर. मॉर्फोलॉजी म्हणजे स्ट्रक्चर. प्लिओ म्हणजे अनेक. प्लिओ म्हणजे काय अनेक, प्ल्युरल. प्लिओ स्ट्रक्चर. रॅश हे अनेक प्रकारचे रॅश असतात. कोणकोणते? मॅक्युले. मॅक्युले त्याचंच रूपांतर परत पॅप्युलेमध्ये होतं. मॅक्युले, पॅप्युले. त्यानंतर फ्लूइड फिल्ड व्हेसिकल. त्यानंतर स्कब किंवा स्कार. अशा पद्धतीचे मॅक्युले, पॅप्युले, व्हेसिकल हे रॅश सायमल्टेनियसली एकाच टायमाला प्रेझेंट असतात ॲट अ सेम टाईम. ऑल स्टेजेस ऑफ रॅश विच आर प्रेझेंट ॲट अ सेम टाईम. प्लिओमॉर्फिझम ऑफ रॅश आर प्रेझेंट. ऑल स्टेजेस ऑफ रॅश विच आर सीन सायमल्टेनियसली ॲट अ सेम टाईम. काही मॅक्युले असतात, काही पॅप्युले असतात, काही व्हेसिकल असतात, तर काही स्कार पण निर्माण झालेला असतो. हे सायमल्टेनियसली एकाच वेळी बॉडीवर निर्माण होतात. या ठिकाणी बघू शकता यामधील काही जे आहेत ते मॅक्युले आहेत, काही जे आहेत ते पॅप्युले आहेत, काही जे आहेत ते फ्लूइड फिल्ड व्हेसिकल आहेत आणि काही जे आहेत ते स्कार आहेत. स्कार आहेत किंवा स्कॅब आहेत. असे रॅश डेव्हलप होतात. यावर IMP क्वेश्चन विचारला गेलेला आहे. द प्लिओमॉर्फिझम ऑफ रॅश इट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ विच डिसीज. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ चिकन पॉक्स. त्यानंतर ड्यू ड्रॉप अपीअरन्स ऑफ रॅश. ड्यू ड्रॉप अपीअरन्स ऑफ दी रॅश. ड्यू ड्रॉप अपीअरन्स ऑफ दी रॅश. द व्हेसिकल which looks like small drops of water on the skin. Small drops of water on the skin. यावर पण एकदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की ड्यू ड्रॉप अपीअरन्स हे कोणत्या डिसीजमध्ये असतं तर इट इज प्रेझेंट इन चिकन पॉक्स. त्यानंतर ह्या रॅशसोबतच इचिंग, इंटेन्स इचिंग. इट इज द हॉलमार्क ऑफ डिसीज. हॉलमार्क ऑफ डिसीज. रॅशसोबत इचिंग पण असते. त्यानंतर रॅशचा नंबर हा व्हॅरी असू शकतो. व्हॅरी. मेडियन नंबर ऑफ रॅशेस इज. मेडियमपणे साधारणपणे 300च्या आसपास रॅश हे बॉडीवर किंवा लेजन्स हे बॉडीवर प्रेझेंट असू शकतात. इट व्हॅरी. ते 10 ते 1,500 पर्यंत पण असू शकतात. लेजन्स आर व्हॅरी इन नंबर. दॅट रॅश विच लास्ट फॉर. ते जे काही रॅश आहेत दे लास्ट फॉर 3 to 7 days. 3 to 7 days राहू शकतात. त्यानंतर हायपोपिगमेंटेड आणि हायपर पिगमेंटेड मॅक्युल्स मागे राहतात. याचं जे डायग्नोसिस आहे ते आपण पाहूया. डायग्नोसिस इट इज अ क्लिनिकल बेस्ड याचं डायग्नोसिस केलं जातं. कसं? फिवर असणार प्रेझेंट. फिवर. त्यानंतर रॅश कसे? प्लिओमॉर्फिझम ऑफ रॅश. ते पण कसे? सेंट्रिपेटल डिस्ट्रीब्युशनने असणार. मॅक्झिमम ऑन ट्रंकवर मॅक्झिमम. मिनिमम ऑन एक्स्ट्रीमिटी. त्यासोबत इचिंग एक प्रेझेंट असणार. इचिंग क्लिनिकल बेस्ड. त्यानंतर याच्यासाठी झँक स्मेअर पण केला जातो. स्मियर. त्यानंतर PCR टेस्ट केली जाते. पॉलिमरेज चेन रिॲक्शन. त्यानंतर IgM इलिसा याद्वारे पण याचं काय केलं जातं? डायग्नोसिस केलं जातं. त्यानंतर याची ट्रीटमेंट पाहूया. ट्रीटमेंट कशी केली जाते तर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करतात. सिम्प्टोमॅटिक
ट्रीटमेंट, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट केली जाते. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट कशी, तर फर्स्ट फिवरसाठी अँटीपायरेटिक्स, त्यामध्ये PCM म्हणजेच पॅरासिटॅमॉल दिलं जातं. त्याचा डोस आहे 15 mg पर kg पर डोस. TDS किंवा QID मध्ये पण देता येऊ शकतं. उदाहरणासाठी एक बच्चू 10 kgचं बच्चू आहे आणि त्याला जर PCM द्यायचं असेल तर 150 mg पर डोस गेलं पाहिजे. 150 mg पर डोस तुम्ही TDS मध्ये किंवा QID मध्ये पण देऊ शकता. त्यानंतर इचिंग जी आहे, इचिंगसाठी आपण लोकल ॲप्लिकेशनसाठी कॅलामाइन लोशन देऊ शकतो. लोकल ॲप्लिकेशन कॅलामाइन लोशन. त्यानंतर अँटीहिस्टामाइन देऊ शकतो. अँटीहिस्टामाइन यामध्ये सिट्रिझिन असेल, लिओसिट्रिझिन असेल, बिलास्टिन असेल, ETC आपण काय करू शकतो, देऊ शकतो. कसं, ओरलमध्ये, आणि हे लोकल ॲप्लिकेशनमध्ये. त्यानंतर अँटीव्हायरल थेरपी पण दिली जाते. थर्ड नंबर अँटीव्हायरल थेरपी पण दिली जाते, परंतु ती 48 तासांच्या आत दिली जाते. 48 तासांच्या आतमध्ये दिली जाते. यासाठी असायक्लोवीर अँटीव्हायरल ड्रग आहे. याचा डोस आहे 10 to 20 mg पर kg पर डे. TDS मध्ये देतात. त्यानंतर कधीकधी चिकन पॉक्सच्या पेशंटमध्ये थ्रोट पेन असू शकतं. थ्रोट पेन का असू शकतं, कारण की याची ज्या व्हायरसची जी एंट्री आहे ती रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये होते आणि रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्येच व्हायरसचं मल्टिप्लिकेशन ते होत असतं. त्यामुळे थ्रोट पेन ही कंडिशन असू शकते. अशा वेळी या कंडिशनमध्ये बिटाडीनचं गार्गल दिलं जातं. दिवसातून 3 ते 4 वेळा गार्गल करण्यासाठी TDS किंवा QID मध्ये. त्यानंतर याच्या कॉम्प्लिकेशनविषयी माहिती पाहूया की चिकन पॉक्स या डिसीज झाल्याच्या नंतर काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात मेन आहे रेस सिंड्रोम. चिकन पॉक्समध्ये जर आपण ॲस्पिरिन टॅबलेट दिली तर एक सिंड्रोम तयार होतो किंवा निर्माण होऊ शकतो. त्याचं नाव आहे रेस सिंड्रोम आणि हा सर्वात IMP क्वेश्चन आहे. यावर क्वेश्चन विचारला जातो की रेस सिंड्रोम इज असोसिएटेड विथ, कशाशी संबंधित आहे, तर इट इज असोसिएटेड विथ चिकन पॉक्स काय आहे, कॉम्प्लिकेशन आहे. का होतं, ड्यू टू द इंटेक ऑफ ॲस्पिरिन टॅबलेट ड्युरिंग द व्हायरल लोड असताना ॲस्पिरिन टॅबलेट घेतल्याच्या नंतर रेस सिंड्रोम होतो. हे याचं मेन कॉम्प्लिकेशन आहे. त्यानंतर सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. कारण या कंडिशनमध्ये व्हायरल लोडमध्ये इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते. त्यामुळे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. कोणत्या बॅक्टेरियाचं, तर स्टॅफायलोकोकल आणि स्ट्रेप्टोकोकल हे 2 कॉमन बॅक्टेरिया आहेत. यांचं इन्फेक्शन होऊ शकतं. त्यानंतर थर्ड वर पण IMP आहे सेरेब्रल ॲटेक्सिया. सेरेबेलर ॲटेक्सिया. इट इज मोस्ट कॉमन न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन. जर आपल्याला विचारलं की चिकन पॉक्समध्ये मोस्ट कॉमन न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन कोण आहे, तर ते आहे सेरेब्रल
ॲटेक्सिया. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण चिकन पॉक्सविषयी पूर्ण माहिती पाहिली. यामध्ये प्रिव्हेन्शनमध्ये चिकन पॉक्सचे वॅक्सिन पण आहेत, पण वॅक्सिनचा डोस काय आहे, कशी बनवली जाते किंवा काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण चिकन पॉक्सचं इंट्रोडक्शन पाहिलं, त्यानंतर याची इटिओलॉजी पाहिली, त्यानंतर साईन पाहिले, त्यानंतर डायग्नोसिस पाहिलं, त्यानंतर आपण ट्रीटमेंट पूर्ण डिटेलमध्ये पाहिली, त्यानंतर कॉम्प्लिकेशन पाहिले आहेत. अशा पद्धतीने आपण आज चिकन पॉक्स हा डिसीज कंप्लीट केला. जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.